घरची बेताची परिस्थिती, वडिलांचा आजारपण आणि आईची पापड लाटून संसाराचा गाडा ओढण्याची धडपड, या सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भांडूपच्या शीतल खंडागळेनं 10वीच्या परीक्षेमध्ये 92% गुण मिळवलेत। शीतल खंडागळेचे हे यश गरिबीतून शिक्षणाची वाट काढणाऱ्यांसाठी, मुलांसाठी दीपस्तंभासारखं मार्गदर्शक आणि आदर्श असणार आहे। पहाटे लवकर उठून 2 तास पाठांतर, त्यानंतर सकाळची शाळा, दुपारी शाळेतनं घरी आल्यावर आईला पापड लाटायला मदत करणं, संध्याकाळी मिळालेल्या थोड्याशा वेळेत पुन्हा अभ्यासाला लागणं, हा शीतल खंडागळेचा दिनक्रम ठरलेला असायचा। 10वीत चांगल्या मार्कांनी पास होऊन आई वडिलांची मेहनत सार्थकी लावायची, हाच ध्यास तिच्या समोर होता आणि जिद्दीनं अभ्यास करून तिनं तो खराही करून दाखवला। भांडूपच्या राजाराम शेठ हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या शीतलनं 10वीच्या परीक्षेत 92.40% गुण मिळवले। भांडूप खिंडीपाडा परिसरातल्या डोंगराळ भागात 10 बाय 10च्या भाड्याच्या खोलीत शीतल, तिचे आई बाबा आणि लहान भाऊ असं चौकोनी कुटुंब राहतात। शीतलचे बाबा रिक्षा चालक होते। घर भाडंच 3000 रुपये, त्यात त्यांच्या तुटपुंज पगारावर घर चालायचं। अशा 2 वर्षांपूर्वी बाबांना अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे घरची जबाबदारी तिच्या आईवर पडली। परिस्थिती बिकट होताना पाहून वडिलांनी गावची वाट धरायचं ठरवलं, पण शीतलच्या माऊलीनं जबाबदारीचं शिवधनुष्य लिलया पेललं। कठीण अडचणीतून मार्ग काढत आईनं पापड लाटायला सुरुवात केली। त्यातूनच पतीच्या औषध पाण्याचा, मुलांच्या शिक्षणाचा खर्च ती भागवत होती। तिला हातभार लावला तो शीतलनं। अभ्यास सांभाळत शीतल आईला पापड लाटायला मदत करायची। अभ्यासासाठी एखादं पुस्तक किंवा वही घ्यायची असेल तर जास्तीत जास्त पापड लाटून त्यातून मिळालेल्या पैशातून आपल्या शिक्षणासाठी लागणारा खर्च ती भागवत होती। आज आपली मुलगी 92% मार्क मिळवून पास झाली, याचा अप्रूप तिच्या आईला आहे। वडिलांनाही मुलीच्या यशानं गहिवरून आलाय। त्यांनी भरपूर मेहनत घेतली आणि मदत करून मला सहकार्य करून ती रात्री अभ्यास करायची। सगळ्या घरात पापड लाटून टाकलेले असले, तिला बसायला पण जागा नव्हती, तरी पण ती रात्रीचा आम्ही झोपल्यानंतर ते अभ्यास करत होते। खडतर परिस्थितीवर मात करून शीतलनं मिळवलेल्या यशाबद्दल तिचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे। भविष्यात सीए व्हायचं स्वप्न मनी बाळगून यापुढेही जिद्दीनं अभ्यास करण्याचा निर्णय तिने घेतलाय। श्रेय म्हणलं तर म्हणजे आई वडील तर आहेत, कारण आई वडिलांची परिस्थिती नसताना आज माझ्यासाठी फक्त इथे राहतात। नाही तर पप्पा माझे कधीच म्हणते गावी जाऊया आपण। सीएच होणार आहे मी, पप्पांची इच्छा आहे, माझी इच्छा आहे। सुरुवातीपासून शीतल अभ्यासात हुशार होती। आम्ही फक्त आमची जबाबदारी पार पाडली। तिच्या यशाबद्दल आम्हालाही अभिमान वाटतो, असं राजाराम शेठ विद्यालयाच्या मुख्याध्यापिकांनी सांगितलं। तिने स्वतःच्या मेहनतीवर, मेन म्हणजे शिक्षणासाठी ती स्वतः मेहनत करत होती। त्याच्यासाठी जो खर्च लागणार आहे त्यासाठी ती स्वतः कष्ट करत होती, पापड लाटत होती, आईला मदत करत होती आणि त्याच्यातून तिने हे यश संपादन केलंय आणि त्यासाठी खूप इतका आनंद झालेला आहे तिच्याबद्दल की सांगताही येते, म्हणजे शब्दही हे नाही त्याच्यासाठी। शीतल सारख्या गुणवंत मुलींच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी झी मीडियाची टीम तिच्या घरी पोहोचली। कष्टातून घवघवीत यश मिळवणाऱ्या शीतल सारख्या विद्यार्थिनींच्या मागे समाजानंही भक्कमपणे उभं राहायला हवं। तिला मदतीचा हात देण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा। प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शीतलने घवघवीत यश संपादित केलं खरं, परंतु आता तिची इच्छा आहे सीए बनण्याची आणि त्यासाठी तिला गरज आहे काही मदतीच्या हातांची। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर राणेसह अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।